तर मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवरती. तुम्हाला चॅनलचं नाव चांगलंच माहिती असेल. आणि आत्ता आज आहे सॅटर्डे आणि ऑफिसमध्ये एकटाच आहे. सगळे ना सगळे सुट्टीवर गेले. सगळ्यांची मजा चालली, सगळ्यांचं चिल चाललं आहे. ज्याचं सॅटर्डे आहे त्याने सॅटर्डे घेतलं आहे. आपल्याला उद्या सुट्टी आहे संडेला. बट आत्ता उद्या संडेवरून ना आज माझा खूप प्लॅन चालला आहे. म्हणजे ॲक्च्युली काय आहे ना, बायकोला ना कुठेच घेऊन जात नाही फिरायला. या कामाच्या आणि जॉबच्या याच्यामध्ये ना वेळ द्यायला भेटत नाही. तर आज आम्ही मूवी प्लॅन केला आहे. तो म्हणजे आत्ताच रिलीज झालेला पुष्पा 2. तर आपल्याला आहे ना त्या बाईने तिकीट काढून दिलेली. चल बाय बाय. हां, चल भेटू. तर तो आता चालला आहे घरी आणि आता 7 वाजले. आता मी पण पॅकअप करायला घेतो. जस्ट डुईंग रिमोट कंट्रोल. तुम्हाला दाखवतो माझ्या ऑफिसमध्ये ना आज ॲक्च्युली एकटा ऑफिस बॉयला पण सुट्टी दिलेली. जास्त काही हे नव्हतं. तर शटर नंबर वन ऑफिस बॉयची कामं नाही आहेत. बट जाऊ दे, त्या पोराला सुट्टी नाही भेटत म्हणून बोला सुट्टी देऊन टाकूया. तर आता जस्ट सी यू सी आता ना शटर बंद करतो मी. बाकी काय नाही आहे ना. रिमोट बघा, रिमोट इथं इथे बसलो. ठीक आहे. आणि बाबा 1 सेकंड. हां चल बाय. आत्ता आहे ना आपल्याला ना एक तर पहिला ट्रायपॉड, एक छोटासा हँडी ट्रायपॉड हे किंवा मोबाईल माउंट घ्यावा लागेल. कारण हे असा मोबाईल हातामध्ये पकडून खूप प्रॉब्लेम येतो. आणि बायको घरातनं निघाली आहे. तिला ॲक्च्युली सॅटर्डे सुट्टी आहे. तर ती आता येईल. ती येईपर्यंत 7:30 होतील. तोपर्यंत मी बंद करायला घेतो. हा थोडासा पार्ट ऑफिसचा होता. आणि आता आहे ना मिररमध्ये दिसतोय की नाही, कैसा लग रहा हो. कल मस्तपैकी बालवा कटवाया. बालवा रबी हिरो वाटतं की नाही, हिरो चुम्मेश्वरी. तर मित्रांनो, आता करूया थोडासा वेट. आणि आमच्या अर्धांगिनी कुठे राहिलं ते बघतो, फोन करतो आणि मग भेटू डायरेक्ट थिएटरला. आणि तर काय होईल माहिती आहे का, आता मला इथून गाडी काढून तिथे जाऊन पार्क करायची. बाजूलाच आहे, टेन्शन नाही आपल्याला. कसं आहे ना, जिंदगी चिल. बरं गाईज, मला काय म्हणायचं आहे, सगळं जाऊ द्या. तुम्ही जरा चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत मी एक कॉल करून येतो. तर फायनली मित्रांनो, आमच्या अर्धांगिनी आहेत त्या आलेल्या आहेत. एकतर त्यांना ट्रॅफिक भेटलं येताना, त्याच्यामुळे थोडं लेट झालं. नाहीतर त्या लवकर आल्या असत्या असं त्यांचं म्हणणं आहे. तर काय म्हणायचं तुम्हाला? मला काय नाही म्हणायचं. तर आमच्या ठाण्यात ठीक आहे. ऑफिस आमचं ऑफिस ठाण्यामध्ये आहे. त्याच्यामुळे थोडं ट्रॅफिक आहे ठाण्यामध्ये, पण ठीक आहे, चिल आहे. तर चला मग मित्रांनो, आता भेटू डायरेक्ट आरमॉलमध्ये. जातो आणि फटाफट बाईक पार्क करतो आणि भेटतो तुम्हाला वरती येऊन. तर चला, चल बस. तर काय ना, आम्ही भेटतो डायरेक्ट तुम्हाला आम्ही मॉलमध्ये. मित्रांनो, आता गाडी पार्क केली आणि आरमॉल. कुठं मागं राहतेस तू? डायरेक्ट मागे राहिले. बाई आहे काय चेक करायला.
बाय तर बाय बी काय नाही आरमॉलमध्ये एवढं काय नाही. तर आत्ता आहे ना पहिला पण मॅगडीमध्ये जाऊया का? पहिला आरमॉलमध्ये जायचं का आपण? हे आरमॉलमध्ये बोलतो पहिलं मॅगडीमध्ये जायचं का? कुठे जायचं? पहिलं खायची सोय करायची का? तर की त्याच्यामध्ये इंडियनमध्ये पण फिरून येऊया कपडे बघून असेच बघून येऊ. बाकी काय नाही जस्ट कपडे चेक करून येतो आणि बघतो. या फोटोमध्ये तर ये. घेतलं आहे का? तुला बघ काय घेत असेल तर का तुला काय नको कशाला? तर मी बायकोला बोललो हे गोंदपाट घेते का? तर बोलते गोंदपाट बोलते. हसण्यासारखी गोष्ट आहे का ती? हसण्यासारखी काय बोलतात त्याला? इंडियनमध्ये फिरलो पण आम्हाला काही एक गोष्ट आवडली नाही. तुला काय आवडलं का? काहीच आवडलं नाही. तर आता जातो आहे मॅगडीमध्ये काहीतरी खाऊन घेतो थोडंसं आणि मग आपल्या मूवीचा टाईम किती 10 वाजून 10 मिनटाचा टाईम आहे का ते 10चा टाईम आहे. तर तेव्हा डायरेक्ट वरती जावं लागलं आपल्याला. DIYमध्ये जायचं फिरायला असंच कामं नसतात घ्यावं लागतं काहीतरी. काय हां हे खरं आहे. पण जिथे पण आपण जातो ना तिथे पहिलं गेल्यावर काहीतरी घ्यायची इच्छा नक्कीच होती. तर जातो आता डायरेक्ट मॅगडीमध्ये. बाबा ह्या फोटोमध्ये जर जास्तच काळा दिसतो ना मी. आयुष्याची 30शी गाठं दिलं आणि 30 नंबर सोबत आले. मॅगडीमध्ये आपला बोलो आणखी एका वर्षाने 30शी लागेल बरोबर की नाही? तर मित्रांनो ऑर्डर टाकली आता येईल थोड्या वेळाने. हां हे तर मुलींचं ठरलेलंच आहे. हे चल इथे बसू वरती बसूया. मला वरती बसायला आवडतं. हे बाई क्लीन कर नाला आपल्याला हाय स्टूल. वाव आता मस्त वाटते वरती बसायला. आता कसं वाटते? मस्त वाटतं. पहिली ऑर्डर आलेली आहे. ह्याच्यावर काय लिहिलेलं आहे? हे हॅव अ नॉईज डे. घे ना तू. डे झालं आमचं संपलं डे. मी लिहिल्यानं काय लिहिल्याने घे. कसं वाटतंय सांग? आता मी ट्राय करतो. मी सेम होते. तर आमची ऑर्डर आलेली आहे. तर आता आम्ही घेतो खाऊन पटापट. टाळा डाळा गरम गरम आहे. हे बघा भुक्कड बघा भुक्कड. पटापट खाया हो गं. तर आता आहे ना नाश्ता डिनर केला. डिनर कसला आमचा प्लॅनच फ्लॉप झाला. ॲक्च्युली हॉटेलमध्ये येऊन मग मूवीला जायचा प्लॅन होता. तर तो काही साध्य झाला नाही. थोडंसं लेटच झालं यायला आमच्या मॅडमला. त्याच्यामुळे रिॲक्शन बघा ना. त्याच्यामुळे ना माझ्यामुळे लेट झालाच नाही. हां नाही तुझ्यामुळे झालं आहे. तू मला कसं बोललीस मी निघते येते मी. तरी तुम्ही सांगितलेल्या टायमाच्या आधी आले. सांगितलं नाही पण आम्हाला थोडं दुसरं पण एक काम होतं. ते काम करेपर्यंत उशीर झाला. सो आता आहे ना आता आलो आहे आम्ही आयनॉक्सच्या इथे. बघू शकतो तुम्ही बॅक साईडला माझ्या बॅक साईडला आयनॉक्स आहे. आरमॉलमध्ये. आरमॉलच आहे ना? आरमॉलच आहे. तर आरमॉलमध्ये आलो आहे आता. इथे एंट्री आहे. मॅगडीमध्ये गेलेलो थोडंसं खाल्लं आहे. पोट तर भरलं आहे. बट आता आम्ही जाणार आहे मूवी बघायला. पुष्पा 2 झोपेगा नाही साला.
खरं दाखव लाज वाटते. असं दाढी खालचं पाणी असतं ना ते पुसत असतं तो असं जोकी का नाही झाला. तर चला मग फटाफट करतो एंट्री आणि आता जातो आहे मूवी बघायला. तर तुम्ही पण या आणि काही शॉर्ट असतील तर टाकेन मध्ये मध्ये. तर सांगा आम्हाला कसं वाटतंय ते, बरोबर की नाही. डायरेक्ट आता भेटू सीटवर. भेटू सीटवरती जातो एंट्री वगैरे करून घेतो. तर ही आहे आयनॉक्स आरमॉलची एंट्री. कशी वाटली? भारी आहे ना, कसलं भारी केलं या लोकांनी. सगळ्या काचा लावलेल्या आहेत. तर आपली स्क्रीन 2 आहे. मला वाटतं काय ते गरम गरम फोडणीला घातलं आहे डायरेक्ट दूर. हां 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 मॅडम फोटो काढतोच आहे तुमचा. 1 सेकंड ना गाईज. एक दोन फोटो काढून घेतो. अशी बोच. तर यांची जरा फोटोशूट करतो आणि लगेच भेटतो. कंटिन्यू राहा तोपर्यंत कंटिन्यू. चालू आहे ना व्हिडिओ. बाबा गाईज बघू शकता ह्यांचे बाथरूम कसले आहेत ते. कसा दिसतंय बाबा, याच्यात काय दाखवायचं. यांचे बाथरूमच एवढे लॅविश आहेत ना. गाईज यांचे हे वॉशरूम बघून असं वाटायला लागलं आहे की कुठल्या मॉलमध्ये आलो आहे. आयनॉक्सवाल्यांचे. तर हे आहेत आयनॉक्समधले वॉशरूम. आता भेटतो तुम्हाला बाहेर जाऊन, कारण आता आपण चाललो आहे मूवी बघायला. बाबा यांचे वॉशरूम बघून ना गाईज असं वाटायला लागलं आहे कुठल्या तरी महालामध्ये आलो आहे. आणि ना काय बोलू काय सुचतच नाही आहे. तर आता बघू. तुम्हाला बाहेरच्या पण गोष्टी मी त्या दाखवल्या आहेत ना, त्या एवढ्या भारी आहेत ना. एक नंबर आयनॉक्स. गाईज कंटिन्यू राहा असाच. पुढचा अजून व्हिडिओ बघायला भेटेल तुम्हाला. अँगल बरोबर येतं ना, अँगल सांगतच नाही तुम्ही लोक मला कमेंट्समध्ये काय. तर मला कमेंट्समध्ये सांगत जा की कॅमेरा अँगल कसा आहे काय आहे. थोडं जास्त खालं आहे ना मी. ठीक आहे. दिसेल ना बॉडी. जिमला चालू आहे, जिम चालू आहे आपल्या भावाची. तर कैसा दिख रहा हूँ मैं. तर मित्रांनो चला कंटिन्यू राहा असेच. भेटू डायरेक्ट थिएटरमध्ये. तर मित्रांनो ॲक्च्युली आम्ही लवकर म्हणजे बरंच लवकर आलो आहे. 15 ते 20 मिनिट्स लवकर आलो आहे मला वाटतं आम्ही. आणि आत्ता बसलो आम्ही आमच्या स्क्रीनच्या एक्झॅक्ट समोर. तर मला असं वाटत होतं की आतमध्ये जाऊन मला असं वाटतं व्हिडिओ करायला भेटणार नाही आहे. बट काही ट्राय करू. तुम्हाला आयनॉक्सच्या आतमध्ये आरमॉलमध्ये जी काय सेटिंग वगैरे कशी आहे ते दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. जस्ट अलाउड झालं पाहिजे. सो बघू कसं काय होतं आहे ते. आणि चला मग स्टे ट्यून कंटिन्यू राहा. आणि दाखवतो मी तुम्हाला. पहिलं नसणार ही आहे, अजून वरती आहे. आपली सीट आहे A4 आहे. हां बाल्कनी घेतलाय. अगं इकडे डायरेक्ट टॉपला. हां
आपला A4 A3 आहे इथे आहे. थांबा ते मला बघू दे कन्फर्म. तो गाईज आपले तिकीट आहे कुठे A4 A3 A4 A3 हां A4 A3 इथेच आहे. तर गाईज ही बघा ही अशी स्क्रीन आहे आयनॉक्समधली. कसं वाटतंय फर्स्ट टाईम आयनॉक्स एवढ्या मोठ्या आरामदायी सीटवर बसून. हां फोटो काढ. नुसतं फोटो सेशन डन. तर मित्रांनो फोटो वगैरे काढून झालेले आहेत. फोटो बाबा काय खुश बायको खुश तर सगळं खुश ना. अगं हे हा A1 आहे तो B आहे बरोबर म्हणजे आपण इथेच आहेत बरोबर आहे. सो बसून घेतो गाईस. चळवळ बघा चळवळ कशी चालली काय बाई. हां हे बघ इथे बटन आहे साईडला. हां नाही ते नाही तुझ्या ह्या साईडला मला वाटतं बघ गाईस. हे बघा असं बटन आहे ॲडजस्टेबल. टेन टे टेन टे टेन. हां हां हळूहळू. मस्त ना चिल्ड मारायचा. आणि आपली स्क्रीन आहे इथे बघा काय चाललंय. अरे बस यू फुल एन्जॉय करते गाईज. खूपच छान आहे यांची ही म्हणजे मला खूप छान वाटलं. हे बघ हे ना हे छोटं दुसरं बटन आहे बघ मागचं आहे बटन जवळ येते बघ. काय जवळ येते डोक्याचं खालचं हे जे डोक्याचं आहे ना हे खाली येते. बटन दाबून बघते अशी टेक मागे डोकं टेक. कोणतं खालचं खाली जाते बघितलं असं आहे. तर मित्रांनो आता मला वाटतं मूवी चालू होईल. तर आता काय शूट करता आलं तर करेन नाहीतर मग भेटू मूवी झाल्यानंतर. तर कंटिन्यू राहा असेच. इकडे जाऊ इकडे आपण इकडनं फिरून जाऊ. तर मूवी कसा होता हे तुम्हाला आम्ही आता घरी जाऊन सांगू. कारण आता बराच वेळ झाला आहे. आता वाजलेत किती का बरोबर 2 वाजून 5 मिनटं आलीत आणि बराच वेळ झाला आहे. तर आता डायरेक्ट घरी जातो आणि घरी जाऊन तुम्हाला मूवी कसा होता हे सांगतो. तर चला भेटतो डायरेक्ट घरी. आपली गाडी हेल्मेट काढावं लागेल. चला. अशा प्रकारे आमची मूवी बघून झाली. खूप मजा आली. एका प्रजेची त्याच्या राजाबद्दल असलेली प्रामाणिकता आणि राजाची प्रजेबद्दल असलेली आपुलकी स्पष्टपणे मूवीमध्ये दिसून येते. तसेच झुकेगा नाही सारा डायलॉग मारून बायकोसमोर झुकणारा, बायकोला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारा आणि कोणत्याही स्त्रीवर अतिप्रसंग झाल्यावर कालीमातेचं रूप घेणारा असा कॉम्बो पॅक या मूवीमध्ये बघायला मिळतो. कुठल्याही क्षणाला कंटाळा येत नाही. तर या उलट पुढे काय होईल याची एक्साइटमेंट राहते. पुढचा असाच पार्ट येणार आहे. तर तो भागही प्रदर्शित होणार आहे. सो ट्यून स्टे ट्यून स्टे ट्यून स्टे ट्यून. हा व्हिडिओ आवडला असेल तर स्टे ट्यून, लाईक करा, स्टे ट्यून. नवीन असाल तर स्टे ट्यून, सबस्क्राईब केला तर स्टे ट्यून आणि तुमच्या फ्रेंडला स्टे ट्यून.